माझी पहिली मराठी फिल्म इलू इलू लवकरच क्या है वो शब्द तुमच्या समोर येणार आहे आणि मी आशा करते की ही फिल्म तुम्ही थिएटर मध्ये जाऊन पाहाल प्लीज. थँक्यू. या सिनेमाच्या पाठीशी अतिशय भक्कमपणे जे उभे राहिले ते म्हणजेच बाळासाहेब फाळके, बापूसाहेब फाळके आणि हिंदवी फाळके यांना देखील मी स्टेजवर येण्याची विनंती करते. जोरदार टाळ्यांनी त्यांचंही स्वागत करूयात. आणि सहनिर्माते म्हणून या सिनेमाच्या निमित्ताने जोडले गेले ते म्हणजेच यश मनोहर सणस, त्यांनाही मी स्टेजवर येण्याची विनंती करते. निर्मितीची जबाबदारी संपल्यासारखे नका वागू, लवकरात लवकर स्टेजवर या, कारण सिनेमा तयार झालेला आहे पण इथून पुढे प्रमोशनचं खूप मोठं काम आपल्यावर आहे. यश मनोहर सणस आणि तुमच्यासोबत मला मनोहर सणस आणि वैशाली सणस यांनाही इथे येण्याची मी विनंती करते. त्यांनी देखील स्टेजवर यावं. अजिंक्य फाळके यांनी पहिलाच हा सिनेमा जो दिग्दर्शनासाठी मला वाटतं निवडला किंवा हा विषय का निवडला हे मला सगळ्यात आधी जाणून घ्यायचंय. काही आठवणी आहेत किंवा काही अशा गोष्टी आहेत की नाही या सगळ्यांपर्यंत पोहोचायला हवं. सो काय रिलेट केलं तुम्ही की हा सिनेमा आपल्याला करायचा हे ठरवलं? ऍक्च्युली फर्स्ट टाइम दिग्दर्शन असल्यामुळे प्रत्येक जण वेगळी स्टोरी शोधत असतो की, आणि ही एक वेगळी लव्ह स्टोरी. प्रत्येकाच्या आपल्या भावना असतात ज्या की एखादी मुलगी आवडू लागते, मग सगळं स्लो व्हायला लागतं आणि त्या प्रकारे त्या भावना अशा चित्रपटामधून मी व्यक्त केल्यात ज्या की प्रत्येक जनरेशन म्हणजे मोठी पिढी असू दे, आपले तरुण कॉलेजचे असते, शाळेची लोक असेल, तर सगळ्यांना ते जरूर आवडेल. नक्कीच प्रेम ही भावनाच अशी आहे की सगळ्यांना आवडेल अशीच आहे. पण मला वाटतं या सिनेमाच्या माध्यमातून तुम्ही आजच्या पिढीला थोडंसं मागे घेऊन जाणार आहात. तर यासाठी तुम्ही काही वेगळे काय म्हणता येईल त्याला सेट वेगळा डिझाईन केला किंवा काही वेगळे एफर्ट्स घ्यावे लागले की तो काळ दाखवण्यासाठी काय काय करावं लागलं? तो काळ दाखवण्यासाठी बऱ्याच अशा गोष्टी आहेत की ज्यावेळेस आपण जुन्या काही गोष्टी असायच्या त्यावेळेस गोल्ड स्पॉट नावाचं एक ड्रिंक मिळायचं. तर अशा काही गोष्टी ज्या आपल्याला आठवल्या किंवा आपल्याला दिसल्या तरी आपण त्या भावनेमध्ये जातो. तर जुने सेट्स असेल, जुन्या गाड्या असतील, अशा बऱ्याच जुन्या गोष्टी दाखवून आपण त्या काळापर्यंत लव्ह लेटर्स सगळंच पूर्ण पॅकेज या सिनेमामध्ये आपल्याला बघायला मिळेल. क्या बात आहे. आणि निर्माते म्हणून या सिनेमासाठी या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या होत्या का? काय काय गोष्टी निर्माते म्हणून तुम्हाला द्याव्या लागल्या या सिनेमासाठी? मला तसं खरं तर अजिंक्य सरांनी मगाशीच सांगितलंय निर्माते खूप कमी बोलतील किंवा बोलणारच नाही, कारण त्यांचं काम जे होतं ते म्हणजे सिनेमाच्या पाठीशी उभं राहणं जे त्यांनी केलेलं आहे. तरी पण आजच्या दिवशी प्रमोशनला येऊन सिनेमा पोहोचलाय, सो काय सांगाल? बस खूप खूप शुभेच्छा तुम्हा सगळ्यांना. प्रतिसाद मिळावा एवढाच. सॉरी, मोठा प्रतिसाद मिळावा. मिळणार मिळणार मिळणार. मला वाटतं निर्माते पहिल्यांदाच जास्त काही बोलायचं नाही हे ठरवलेले त्यांनी असे. काय प्रॉब्लेम नाही मोबाईलमध्ये. वेल, पण आपण खरंच एका चांगल्या सिनेमाशी असोसिएट झाला त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि हा प्रवास तुमचाही इथून पुढे सुरू राहू दे आणि अशाच छान छान सिनेमांना घेऊन तुम्ही आम्हा सगळ्यांना भेटावं ही इच्छा आणि हीच शुभेच्छा. यश, छान वाटलं पहिल्यांदा सिनेमा करताना अजिंक्य बरोबर. सगळ्या टीमचे खूप खूप आभार. थँक्यू सगळ्या आलात. थँक्यू सो मच. पहिल्यांदाच इतकी युनिक स्टोरी बनवली आहे आणि डिरेक्टर सरांनी खूप जास्त एफर्ट्स घेतले जे वी कांट इमॅजिन, पण तुम्हाला ते कळेलच. फक्त कीप सपोर्टिंग.
थँक्यू सो मच. नक्कीच सगळ्यांचा सपोर्ट या सिनेमासाठी असणार आहे. मी खरंच परत एकदा हे सांगते की निर्माते म्हणून कदाचित त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे, पण आज ते ज्या शांततेत उभे आहेत, आपणही तितकाच उत्साहात प्रतिसाद देऊयात या सिनेमासाठी. थँक्यू सो मच तुम्ही इथे आलात त्यासाठी आणि खूप खूप शुभेच्छा. प्लीज बी सीटेड. आहे हे या सिनेमाचं खास आकर्षण आहे आणि खरं तर मराठी सिनेसृष्टीसाठी पण ही खूप चांगली गोष्ट आहे. एक वेगळा चेहरा आणि कायम वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर आपल्याला हा चेहरा पाहायला मिळालेला आहे. बॉलिवूड असू दे किंवा साऊथ सिनेमा असू दे, रियालिटी शोज असू दे, ट्रॅव्हल शोज असू दे, आता मराठीत देखील आलाय. सो कशी वाटली ही एंट्री सगळ्यांनाच? कारण या सिनेमाच्या निमित्ताने एली अब्राम हा कमाल चेहरा मराठी सिनेसृष्टीत येतोय, हे या सिनेमाचं आकर्षण आहेच. पण आता हे एक गोड गाणं ऐकल्यानंतर मला असं वाटतंय की या सिनेमातली सगळीच गाणी इतकीच गोड आहेत, या सिनेमाचं संगीत देखील तेवढंच खास आहे. सो फार वेळ न घालवता या सिनेमाचं संगीत ज्यांनी केलेलं आहे मी त्यांना इथे स्टेजवर इन्व्हाइट करते. रोहित नागभिडे आणि विजय गव्हंडे, दोघांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. या सिनेमातील आणखी एक खास गाणं आपल्या सगळ्यांसमोर येणार आहे थोड्याच वेळात, पण तत्पूर्वी रोहित नागभिडे यांनी या सिनेमातील 3 गाणी मला वाटतं कंपोज केली आहेत आणि विजयजी यांनी या सिनेमाचं बॅकग्राऊंड म्युझिक देखील केलेलं आहे आणि सोबतच एक गाणं देखील कंपोज केलंय. सर, फायनली आज टीजर लॉन्च होतोय या सिनेमाचा आणि सिनेमातील इतर गाणी, जसं रोहित सर आपण 3 गाणी यातील कंपोज केलेली आहेत, तिन्ही गाणी वेगवेगळ्या जॉनरची आहेत. आम्हाला काय सांगाल त्याबद्दल? खूप छान अनुभव आहे या सिनेमाबद्दल. अजिंक्य तसा माझा मित्र आहे आणि याचे लेखक जे आहेत नितीन सुपेकर या सिनेमाचे, त्यांचे आमचे फार पूर्वीचे स्नेहाचे संबंध आहेत आणि हा सिनेमा करताना त्यांनी जो एरा सांगितला 80s 90s 2000, तर फार उत्सुकता होती की काय काय करता येईल. पण यातले जे गीतकार आहेत वैभव देशमुख, प्रशांत मडपुवार आणि वैभव जोशी यांचे आमच्या सगळ्यांचे फार छान संबंध आहे. मग गोष्ट घडत गेली आणि फार अजिंक्यचा जो उत्साह आहे की त्यांना जी एक्साइटमेंट आहे आणि तो खरंच त्या इतका तरुण आणि इतका उत्साही आहे की त्यांनी जे जे नरेशन आमच्याकडे जे अपेक्षित होतं तर आम्ही देऊ शकू. आणि नक्की असं वाटतंय की तो चेहरा आम्ही जगलेला आहोत की 90s सॉंग अजून पण मनावर खूप अधिराज्य घालवतात. तर खूप मजा आली आणि विजय खूप माझे छान मित्र आहेत, त्यांनी सिनेमाचं पार्श्वसंगीत इतकं सुंदर केलं आणि जे रोमॅन्टिक गाणं ते पण फार सुंदर केलं. तर नक्कीच अपेक्षा आहे की तुम्हाला फार आवडेल. ही तिन्ही जी गाणी आहेत ती 1998 म्हणजे त्या काळातलीच ऐकायला मिळतील, म्हणजे तसंच काही आहे की काही वेगळं देखील असणार आहे? थोडं जे असतो का आपलं 90चा काळ म्हणजे थोडा रेट्रो काळ आहे आणि जे आता आपण ऐकतो साजनची गाणी आहेत सगळी त्या काळातली जी गाणी आहेत त्याचा साऊंड आजचा कंटेम्पररी साऊंड सोबत कसा मेल करायचा तो आम्ही प्रयत्न केला आणि त्या लिरिक्स फार सुंदर आहेत. आपलं आर्य आंबेकर, ऋषिकेश रानडे, अवधूत गुप्ते सगळ्या गायकांनी त्यांचं योगदान खूप मोठं दिलंय. तर नक्कीच तो फील आणण्याचा प्रयत्न केला. क्या बात आहे. विजयजी, आपल्यासाठी पूर्ण या सिनेमाचं बॅकग्राऊंड म्युझिक देखील आपण केलंय, त्यामुळे हा एक टास्क होता का की 1998 उभं करायचंय? कारण खूप मोठी बाजू असते बीजीएम म्हणजे. डेफिनेटली होतं माझ्यासाठी, कारण मी पहिल्यांदाच रोमॅन्टिक फिल्म करतो, बाकी वेगवेगळ्या विषयाच्या फिल्म केल्या. अजिंक्यनं बॅकग्राऊंडसाठी मला विचारलं आणि बॅकग्राऊंड करताना एक मेलडीचा आम्ही कंटिन्युअस वापर केलाय आणि त्या बॅकग्राऊंडची एक थीम होती, त्याच्यावर तो म्हटलं याच्यावर एक गाणं होईल या थीमवर, तर आपण ते करू शकतो का? तर एक गाणं पण मी केलंय. बाकी रोहितची गाणी आहेत सगळी. गाणं गायले पद्मनाभ गायकवाडने आणि लिहिलंय, सुंदर लिहिलंय वैभव देशमुखने. तर असं एक कलरफुल आणि एवढी कलरफुल फिल्म आहे आणि त्याला ते बॅकग्राऊंड स्कोअर आणि त्याचा एक व्हिज्युअल ट्रीट मिळेल लोकांना ही फिल्म बघताना. क्या बात आहे. रोहित सर, तुम्ही आता म्हणालात की अशी एक 1998 ची फिल्म आली आणि मग आपण पण तोच काळ जगलेलो आहोत असं एक वाटतं. तर या सिनेमातील गाणी तयार करताना, कंपोज करताना काही तुमच्या आठवणी जाग्या झाल्या का? हो, नक्कीच. कारण की आपण काय असतं की आता ज्या वयात आपण एक 12वीला असतो आणि 90s मध्ये असतो, तर आपण ज्या पद्धतीने एखाद्या पहिलं जे प्रेम असतं, आकर्षण असतं, तर आपल्याला फक्त बोलणं, त्याच्या ट्युशनच्या खाली थांबणं, ते नक्कीच अनुभव असतात. पण मला काय संधी की आपल्याला संगीत करता येतं, तो अनुभव आपण
म्युझिकली एक्सप्रेस करू शकतो आणि तो साधण्याचा प्रयत्न केला. नक्कीच खूप आठवणी जाग्या झाल्या. असं म्हणूयात मग रोहित सरांनी जी गाणी कंपोज केलेली आहेत ती बहुतेक डेडिकेट करूयात. आपण ट्युशन खाली थांबलेलो होतो तेव्हासाठी. सो नक्कीच तुमच्या भावना पोहोचतीलच ज्यांच्यापर्यंत पोहोचायला हव्या आणि आमच्यापर्यंतही. वेल यासोबतच आता त्यांनी उल्लेख केला ते म्हणजे या सिनेमाचे लेखक नितीन सुपेकर यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. 100% या सिनेमाचं लेखन करताना मला असं फार वाटतं या सिनेमाशी जोडले गेलेला प्रत्येक जण काही ना काही गोष्टी आठवतोय किंवा कोणाला ना कोणाला तरी काही ना काही डेडिकेट यातून करावंसं त्यांना वाटत असेलच. नितीन सर खूप खूप शुभेच्छा. आज तो दिवस येऊन ठेपलाय ज्या दिवशी आपल्या सिनेमाचं टीजर लॉन्च होणार आहे. सो काय फिलिंग आहे? फारच छान वाटलं नव्हतं. एका पेजवरती एक कथा लिहिली होती, एक अनुभव आठवत होता शाळेत जगलेला आणि त्याच्यावरती ती कथा सुरू झाली होती. पण ती कथा मला तोकडी वाटत होती बाकीच्या पात्रांमुळे. मला असं वाटत होतं की मी त्या एज मधल्या एका एराला घेऊन जर मी जातोय तर त्याच एरामध्ये अजून पण काही एजचे लोक होते की जे ते जगत होते. म्हणजे ते मुख्य पात्र त्याचं ज्याच्यावर टायटल रोल आहे त्या वडिलांचं त्या भावाचं. म्हणजे प्रत्येक एज मधलं प्रेम कसं होतं त्या काळामध्ये आणि ते प्रेम कसं पुढे सरकत गेलं आणि त्यातून काय घटना घडू शकतात, काय मजा आणू शकतो. आणि ते एका एज पुरतच मर्यादित राहायचंच नव्हतं आम्हाला की ते 50च्या एज पासून किंवा 85च्या एज पासून ते खाली 10-12 वर्षाच्या मुलापर्यंत सर्वांचंच प्रेमचे कलर्स कसे असू शकतात आणि कशा अपेक्षा असतात त्यातनं काय काय घडू शकतं, काय गमती होऊ शकतात. त्यामुळेच हलकी फुलकी एक रोमॅन्टिक लव्ह स्टोरी बरोबर त्याचे काही आम्ही अर्थ काढत गेलो त्यातनं. सो असा तो प्रवास होता. जनरली मजा आली फार लिहिताना. असं काही झालं की दिग्दर्शकाने मला म्हटलं बोला दिग्दर्शकाने तुम्ही बसून ज्या वेळेला की अरे आता हा सीन असा नको, हे असं हवंय, अशा काही गोष्टी घडल्या पूर्ण सिनेमा? तसा एकदम चुजी मुलगा आहे आणि प्रथम दिग्दर्शन असल्यामुळे त्याला अपेक्षा फार होत्या. म्हणजे काही इमॅजिनेशन पण असतात कधी ते शूटच्या पॉईंट ऑफ व्ह्यू बरोबर आहे की नाही बरोबर आहे तो नंतरचा पार्ट होता. पण तुझे जगायचा प्रयत्न करत होता ते फार ऑनेस्टली होतं. म्हणजे तो प्रिसाईज होता की मला असं करूयात सर आपण. तर मग आम्ही काही पात्र उडवून टाकली त्यातली, काही जागा कमी केल्या आम्ही त्यातल्या. आणि जेवढं मोजकं पाहिजे होतं ते मोजकं ठेवत गेलो आम्ही. आणि गमतीशीर म्हणजे त्याचे जी पात्र त्यांनी सिलेक्ट केले, जे कलाकार त्यांनी आणले त्या पिक्चरमध्ये बोलून, म्हणजे माझे सगळेच त्यातले आवडते कलाकार आहेत. म्हणजे त्यांनी याच्यातही काम केलेले आणि ज्या पद्धतीने संगीत डिझाईन झाले या पिक्चरसाठीचं, संगीत पण अप्रतिम डिझाईन झालेलं आहे. बीजीएम पण आता जस्ट मी ऐकून आलो आणि याचं पूर्ण सिनेमाचं विजय बरोबर मी काम करतोच. रोहित खूप जुना मित्र आहे, सगळी मित्रांची फिल्म आहे असं मला माझ्यासमोर वाटतं. माझे म्हणजे डीओपी असू द्या, एडिटर्स असू द्या, सगळी मित्रांची फिल्म आहे आणि सगळ्यांनी आपला 100% आपल्या सिनेमामध्ये दिलेलं आहे. मला वाटतं खूप दिवसानंतर मला एक असा व्हिज्युअल ट्रीट म्हणतो ना ज्याला आपण, एक कलरफुल सिनेमा. जितकं पोस्टर आहे तितकंच सिनेमा तुम्हाला कलरफुल दिसेल एकदम. कुठं तरी कंजूसपणा केलेला नाही. प्रोड्युसर थँक्स, तुम्हाला सगळ्यांचे आभार आम्ही मानतो की इतका सुंदर सिनेमा बनवायला तुम्ही पैसा लावला, पेशन्स लावले आणि फार कमाल सिनेमा प्रेक्षकांसाठी तयार झालेला आहे. त्यामुळे व्हिज्युअल ट्रीट तर 100% आहे, म्युझिक ट्रीट 100% आहे. बाकी माझी कथा आणि संवाद किती मजा आणते ते बघूया, म्हणजे प्रेक्षक सांगतील ते मला कसं वाटतंय. पण या सर्वांचंच काम इतकं अप्रतिम झालंय. तुम्ही आता व्हिज्युअल्स बघायला मिळतीलच ना मला वाटतं थोड्याच वेळात आपल्याला झलक पाहायला मिळणार आहे. पण लेखक म्हणून ज्या वेळेला तुम्ही पेपरवर काही ना काही लिहित होता त्यावेळेला जुन्या काही स्लॅम बुक उघडून बघाव्या लागल्या का? माझाच अनुभव आहे. स्लॅम बुक काय उघडायचं म्हटलं त्याप्रमाणे प्रत्येकाशी कनेक्ट होणारा हा विषय आहेच आणि मला वाटतं सिनेमातील प्रत्येक जणच रिलेट करत असेल या 100%. मी शाळेत जे अनुभवलं ते त्यातलं 90% आणलेलं आहे याच्यामध्ये. राहिलं कलाकार अशी सिनेमा कसा असेल विचार करा. 100% कलाकारांना आता कळलं असणार आहे की आम्ही जे जगलोय पडद्यावर ते कुणाचं आहे आणि काय काय आम्हाला करायला मिळालंय. खूप खूप शुभेच्छा. तुमच्यासोबतच या सिनेमाला बरेच जण जेव्हा बांधले जातात तेव्हा खऱ्या अर्थाने सिनेमा तयार होतो. तर आणखी सिनेमातील काही खास घटक आहेत त्यांना मी इथे इन्व्हाइट करणार आहे. या सिनेमाचे डीओपी ते म्हणजेच योगेश कोळी. सिनेमा अतिशय छान दिसणार आहे, खूप चांगली व्हिज्युअल ट्रीट आहे. सो त्यामागचं श्रेय आपल्याला ज्यांना द्यायचंय ते म्हणजे या सिनेमाचे डीओपी योगेश कोळी. थँक्यू सर. खूप खूप शुभेच्छा. फायनली प्रमोशनचा टप्पा सुरू झालेला आहे. 31 तारखेला आपली फिल्म रिलीज होतीये. सगळ्यांनीच
एव्हाना खूप कौतुक केले की आम्हाला एक व्हिज्युअल ट्रीट मिळणार आहे. सो तुमच्यासाठी ती सगळी ट्रीट किंवा ती सगळी गोष्ट जमवून आणताना काय एफर्ट्स तुम्हाला घ्यावे लागले की नाही आपल्याला हे असेच कलर्स हवेत, हे सगळे सीन असेच बांधायचे? खरं ह्याच्या मागे जास्त कष्ट आहे ते अजिंक्यच आहे. कारण का ऑलमोस्ट 2 वर्ष गेली ह्या फिल्ममध्ये. ऑलमोस्ट 2 वर्ष ह्या फिल्ममध्ये गेली. त्याच्यामध्ये त्याचा ऍक्सिडेंट झाला, मध्ये परत 3-4 महिने फिल्म थांबली आणि जे 2 वर्षानंतर जे फिल्म घडलेले आहे ते खरंच अगदी उत्तम आहे. मला पहिल्यांदा टेन्शन असं होतं की बाबा अजिंक्य पहिल्यांदा फिल्म करतोय आणि म्हणजे की ह्या ऍक्टरना तो कन्वे करू शकेल का किंवा मला कन्वे करू शकेल का. खरं सांगायचं तर ह्यामध्ये ऍक्टर पण आणि बाकी टीम पण एवढी चांगली होती की बाबा फिल्म जमून गेली आणि अगदी सहजपणे जमून गेली. पण तुम्हाला स्वतःला शूट करताना इतर गोष्टी जसं की हे असं नकोय, हे असं हवंय, ह्या काही डिमांड्स होत्या का? किंवा अजिंक्य सर यांनीच तुम्हाला काय सांगितलं की नाही हे आपल्याला असंच घडवून आणायचंय? कारण एरा कम्प्लिटली वेगळा तुम्ही दाखवणार आहात, आत्ताचं नाहीये हे सगळं. उलट अजिंक्यनं मला एक लुक सांगितलं होतं की बाबा आपण 2090 to 2000 ह्या दरम्यानची आपण फिल्म करतोय. तर त्यानं माझ्यापेक्षा जास्त आमचे आर्ट डिरेक्टर जे आहेत योगेश इंगळे त्यांच्याकडनं जास्त काम करून घेतलं आणि मला वाटतं की म्हणजे आर्ट डिरेक्टर किंवा डिरेक्टर म्हणून त्यांनी 90% काम केलेलं आणि फक्त 10% मला जेवढं मिळालं ना ते जास्त व्हिज्युअली अपिलिंग त्याच्यामुळे झालेलं आहे. क्या बात आहे. सो आर्ट डिरेक्टर योगेश इंगळे यांच्यासाठी देखील जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आलेले आहेत योगेश, अजून कुठला तरी सेट डिझाईन करत असतील आय थिंक. ही खरं तर हीच मोठी अडचणीची बाजू असते ज्या वेळेला तुम्हाला माहित असतं की तुमच्या टीम मधील सगळेजण 100% देतात, त्यामुळे आपलं काम 10%च आहे. 10% हे म्हणणं देखील खूप मोठी गोष्ट आहे. सो खूप खूप शुभेच्छा. आणि यानंतर या सिनेमातील सगळ्यात महत्वाचा घटक ते म्हणजे सिनेमाचे एडिटर नितेश राठोड यांना मी इथे येण्याची विनंती करते. सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे खूप गोष्टी उडवत असतात ही लोक आणि पुन्हा नव्याने पण शूट कराव्या लागतात. सो नितेश राठोड, काय गोष्टी उडवल्या आणि काय नवीन शूट करायला लावल्या आपण, हे आम्हाला ऐकायचंय. खूप काही शूट आम्ही खूप उडवलंय. अजिंक्य त्याची पहिली फिल्म होती. जेव्हा मी फर्स्ट टाइम स्टार्ट केलं तर मला वाटलं आता पहिली फिल्म आहे तर सो असेल, डिरेक्टरला जास्त काही माहिती नसेल, पण तो इतका प्रिसाईज आहे आणि इतका मेटिक्युलसली सगळ्या गोष्टी डिझाईन करतो आणि तो ठाम असतो की मला हे असं आणि असंच हवंय. बऱ्याच ठिकाणी आमचं असं झालं की मला ह्याच्यात मजा येत नाही, आपलं काहीतरी चुकतंय यामध्ये. तेव्हा अजिंक्यने पण काय केलंय की मला हे आवडत नाहीये, आपण हे उडवूयात, आपण शूट करूयात, परत थोडा ब्रेक घेऊयात, थोडंसं अजून लिखाण करूयात आणि परत शूट करूयात. आम्ही असं भरपूर केलं आणि फिल्म त्यामुळे इतकी सुपर्ब झाली आता की आता ती फिल्म नाही कोणी अजून ब्रेक नाही करू शकत. क्या बात है. म्हणजे ही पण खूप महत्वाची गोष्ट आहे की दिग्दर्शकाने स्वतः म्हणणं की नाही ठीक आहे हे नको आणि हे परत नव्याने शूट करूया. कारण बऱ्याचदा दिग्दर्शक आपल्याच कंटेंटच्या खूप प्रेमात असतात, पण तुमचं जर समन्वय साधला गेलाय तर ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे. त्यामुळे आम्हाला डेफिनेटली एक छान फिल्म पाहायला मिळेल. यासोबतच मी इथे इन्व्हाइट करणार आहे या सिनेमाचे आणखी एक महत्वाचे घटक ते म्हणजे सिनेमाचे एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर सचिन दुबाळे पाटील यांना. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. आणि त्यांच्यासोबतच या सिनेमाचे क्रिएटिव्ह डिरेक्टर मनीष शिंदे. ते सांगतायत पलीकडून येताना मी बोलणार नाही, मला काही विचारू नको, कारण ईपीचं काम बहुतेक झालेलं असतं आतापर्यंतचं. हा बोलू नाही, डेफिनेटली. क्रिएटिव्ह डिरेक्टर मनीष शिंदे. आतापर्यंत सगळ्यांनीच खूप गोष्टींचं या सिनेमाबद्दल बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत, खूप गोष्टी आमच्यापर्यंत पोहोचल्या आहेत. टीजर पाहिल्यानंतर जास्त आम्हाला अंदाज येणार आहे, पण दिग्दर्शक आणि तुम्ही, तुमच्या दोघांमधलं हे बॉन्डिंग किंवा ट्युनिंग कसं होतं? आमचं ट्युनिंग यांनी सगळ्यांनीच बघितलंय, सगळ्यात जास्त टीमनी बघितलंय. म्हणजे आमची कधी क्लॅश नाही झाली किंवा काहीच गोष्टी झाल्या नाहीत, बऱ्याचदा अशा गोष्टी होतात. पण मंगला थिएटरच्या बाहेर आम्ही जेव्हा एक सिनेमा बघून दोघं बसलो होतो तेव्हा आम्ही ठरवलं होतं की एक पिक्चर बनवायचा आहे आणि तो रिलीज करायचा होता. आज आम्ही इथपर्यंत पोहोचलोय, बस एवढंच मिळवलं, बाकी काहीच नव्हतं. आणि त्याला तो शब्द होता अजिंक्यला माझा
की चित्रपट रिलीज होईपर्यंत मी तुझ्यासोबत असेल, या सगळ्यांच्या साथीने मी त्याच्यासोबत आहे. बस मी एवढं. करेक्ट प्रश्न विचारलाय. म्हणजे त्यांचं ट्युनिंग हे त्या मंगला थिएटरच्या बाहेर तुम्ही एकमेकांना जो शब्द दिला तेव्हापासून ते आजपर्यंतच आहे आणि आशा करते हे ट्युनिंग असंच राहू देत. अजून सिनेमे घेऊन या, आम्हाला अजून सिनेमे पाहायला आवडतील. आणि ईपी या सिनेमाचे सचिन पाटील सर, तुम्ही त्रास दिलात की सिनेमातील इतरांनी त्रास दिला ते सांगा आम्हाला. त्रास कुणाला दिला नाही, खूप चांगली टीम मिळाली मला, काम करायला अनुभव चांगला मिळाला आणि चांगला सिनेमा झालाय. फक्त बघा, आता टीजर बघितल्यानंतर तुम्हाला कळेलच. नक्कीच. मला वाटतं की खरंच ह्या सगळ्यांनी ज्या गोष्टी इथे अतिशय प्रामाणिकपणे आपल्यासोबत शेअर केलेल्या आहे, तर डेफिनेटली या सिनेमातून खूप छान गोड असं काहीतरी आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रेम तर आहेच आणि ते या सगळ्यांमध्ये देखील पाहायला मिळतंय. ते असंच राहू देत. खूप खूप शुभेच्छा आपल्या सगळ्यांना. मी सगळ्यांना स्थानापन्न होण्याची विनंती. आलं, प्रत्येक जण या गोष्टीचं कौतुक करतच होतं, पण आता टीजर पाहिल्यानंतर तुमच्यासोबतच माझ्याही लक्षात आलंय की खरंच हा सिनेमा डेफिनेटली खूप खूप कमाल झालेला असणार आहे. आणि फक्त गुलाबी नाही तर बरेच रंग या सिनेमातून पाहायला मिळणार आहेत. आणि सगळ्यांचा रोमॅन्स इथे आता मी या गाण्यातून पाहिला आणि टीजर पाहिल्यानंतर तर हा ट्रेलर कधी पाहायला मिळणार आणि 31 तारखेला हा सिनेमा कधी पाहायला मिळणार याची आतुरता आता वाढलेली आहे. पण आता या टीजर मधून, या गाण्यातून आपण ज्यांचे चेहरे पाहिले त्या सगळ्यांना मी इथे येण्याची विनंती करणार आहे. या सिनेमातून आपल्याला बरेच कलाकार भेटीला येणार आहेत. वीणा जामकर, आरोह वेलणकर, वनिता खरात, मीरा जगन्नाथ, निशांत भावसार, आनंदा कारेकर, श्रीकांत यादव, कमलाकर सातपुते, अंकिता लांडे, गौरव कलुस्ते, यश सणस, सोहम काळोखे, आर्या काकडे जोशी आणि आणखी बरेच जण. पण आता आपल्यासोबत उपस्थित असलेल्या सगळ्या कलाकारांना मी स्टेजवर येण्याची विनंती करते. मीरा जगन्नाथ, वनिता खरात, श्रीकांत यादव, आनंदा कारेकर, या सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अच्छा, नमस्कार तुम्हा सगळ्यांना. खूप भारी वाटलं आता टीजर बघून, पडद्यावरती एवढा रोमांस बघून. यार अजिंक्य, मला का नाही करू दिलास या रोमांस? नेक्स्ट फिल्म मध्ये करूया. या फिल्म मध्ये मी हा जो रोमांस जिथे घडतो जाधव वाड्यात, त्या वाड्याची मी मालकीण असते आणि हे सगळं बघून आमची जी धुसफूस होत असते ती सगळी फिल्म मध्ये पाहायला मिळणार आहे तुम्हाला. आणि असोसिएट कसं झालं हे मला आता आठवत नाहीये ऍक्च्युली, कारण बराच वेळ गेलाय. पण ही फिल्म येते याचा खूप आनंद होतोय आणि इतकी कलरफुल, सगळ्यांचीच खूप मेहनत आहे, पण ही फिल्म इतकी छान दिसतीये ती योगेश दादामुळे. सो थँक्यू योगेश कोळीसाठी. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सो खूप छान वाटते. थँक्यू. मीरा, तू खूप छान दिसतेस आणि आता आम्ही गाण्यातही पाहिलंय, टीजर मध्ये देखील पाहिलंय. सो माहिती होतं की आपल्याला असा एक रोमॅन्स करायला मिळणार आहे या भूमिकेतून. सर्वप्रथम सगळ्यांना खूप खूप नमस्कार. अजिबात नाही, रोमॅन्स लोकांना माहितीच आहे माझ्याबद्दल, प्रत्येक वेळेस मी विलनचेच काम केलेले आहेत. सो हा माझ्यासाठी खूपच वेगळा अनुभव आहे. या मूवीमध्ये मी श्रीकांत सरांबरोबर रोमॅन्स करतेय आणि अजून किती चिडवणार आहेत. ठीक आहे. अजिंक्य, तुझे खूप खूप धन्यवाद. या चित्रपटामध्ये मला तू काम करण्याची संधी दिली आहेस, कारण आता मी काही चित्रपट करते, वेबसिरीज करते, पण त्यापेक्षा हा रोल खूपच वेगळा आहे आणि माझी खरंच मनापासून इच्छा आहे की लोकांनी मला या अवतारामध्ये पण पाहावं. सो हे कम्प्लीट होत आहे याच्यामुळे. आणि अजिंक्य आणि आमच्या पूर्ण टीमने खूप खूप मेहनत केलेली आहे, खूप मेहनतीने काम सगळ्यांनी केलेलं आहे. सो 31 जानेवारीला सगळ्यांनी प्लीज प्लीज मूवी पहा. चित्रपटगृहात जाऊन नक्कीच. चित्रपटगृहात जाऊन. आनंदा कारेकर, आपल्या भूमिकेबद्दल आपण काय सांगणार? म्हणजे प्रत्येक शाळेमध्ये विविध विषयासाठी मास्तर असतात, म्हणजे गणित, भूगोल, तसे पीटीचे सुद्धा मास्तर असतात. ते सगळे स्पोर्ट्स पण घडवत असतात, म्हणजे शरीर यष्टीची पिळदार असते, अशी मी भूमिका त्याच्यात पीटीच्या मास्तरांची, पवार मास्तरांची करतोय. आणि बाकी सगळेजण कलाकार आहेत, तुम्ही टीजर पाहिलेलाच आहात, त्यामुळे म्हणजे ही आता माझी सुद्धा वेगळी भूमिका तुम्हाला त्यात बघायला मिळेल अशी मी आशा करतो, पिळदार शरीर यष्टीची. आणि ज्या सिनेमाबद्दल म्हणजे सांगायचं म्हणजे आता
अजिंक्यने ही फिल्म केलेली आणि त्याची पहिली फिल्म असून सुद्धा ही खूप गोड आणि छान फिल्म झालेली आहे. म्हणजे आता तुम्हाला टीझर बघितल्यानंतर कळेलच, बाकी इतर सगळ्यांनी बोलून झालेलंच आहे, आता तेच काय परत बोलायचं. आणि खूप छान फिल्म आहे. 31 जानेवारीला रिलीज होते. तुम्ही थिएटरमध्ये जाऊन ही फिल्म आवर्जून बघा, तुम्हाला त्यातलं वेगळे पण बघायला मिळेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यांना, आपल्या यंग जनरेशनला आपल्याला 10-15 वर्ष मागे जाऊन, जसं आपले संगीतकार आहेत त्यांनी सांगितलं मगाची त्यांची घटना की म्हणजे पाठलाग करायचा, सगळ्यांना सगळ्या गोष्टी आठवतील असं मला वाटतं. म्हणून निदान त्यासाठी तरी ही फिल्म बघा, जुन्या गोष्टी आठवण्यासाठी. नक्कीच. आणि आपली भूमिका ज्याबद्दल आपण सांगितलंय ती बघायला पण आम्हाला सगळ्यांना आवडेलच. पिळदार पीटीचे शिक्षक आहात आपण, तर खूप खूप शुभेच्छा या भूमिकेसाठी, या सिनेमासाठी देखील. श्रीकांत सर, आत्ताच आम्ही आपला एक कम्प्लीट वेगळा अवतार या सिनेमामार्फत, या गाण्यातून, या टीझर मधून पाहिलाय. सो तुमच्यासाठी हे किती चॅलेंजिंग होतं? माझ्यासाठी नाचणं हे जरा अवघडच होतं, पण नाचणं नाही, प्रेमात काही करावं लागतं, तर ते त्यातलं ती प्रेमाची गोष्ट आहे. ही सगळी इलू इलू ही आणि वेगवेगळ्या स्तरावरच्या प्रेमांची गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही जर चित्रपटांचा इतिहास काढून बघितला, म्हणजे आत्ताच जाऊ दे, आत्ताची हल्लीची पिढी म्हणजे काय ब्रेकअप आणि जेवलीस का याच्यामध्ये अडकलेले, पण त्याच्या थोडस मागे जाऊन की 90s मध्ये काय घडत होतं, तर हे नेमक्या दृष्टीने हा चित्रपट बनवलाय. वेगवेगळ्या ह्याच्यामधल्या, म्हणजे मला वाटतं की हा इथे बसलेल्यांपैकी 100% लोकांचा हा अनुभव आहे. प्रत्येकाच कुठे ना कुठेतरी काहीतरी क्रश असतो, कोणतरी आवडत असते की आवडत असतो, किंवा काय 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 बऱ्याच गोष्टी, तर त्या घेऊन आपण जगत असतो. आपल्याला पुढे भेटेल की नाही माहिती नाही. मला आता आम्ही आमच्या वेळेस माधुरी दीक्षित आणि ह्या सगळ्या हिरोईन्स बद्दल क्रश होता, माहिती नाही असतं की आपल्याला पुढे यांच्यावर काम करायला मिळेल की नाही, किंवा भेटेल की नाही इथपासून. तर तसं काही होऊन जातं. पण काही अप्रोचेबल असतात, पण कधी कधी खूप गोष्टी न बोलल्यामुळे राहून जातात. तर त्या या चित्रपटांमध्ये नेमक्या टिपलेल्या अजिंक्यनी. आणि अजिंक्यचा जो पहिला चित्रपट जरी असला तरी त्याचा चित्रपटाचा अभ्यास खूप आहे. त्याच्याकडे जाऊन त्याच्याच होम थिएटरवरती मी बरेच चित्रपट बघितलेले की त्याचा अभ्यास म्हणून असं म्हणतो. आणि त्याच्या प्रत्येक फ्रेम बद्दल किंवा एकूणच त्या चित्रपटाच्या नॅरेशन बद्दल तर त्यांनी नेमक्या गोष्टी आमच्यापर्यंत पोहोचवल्या की मला काय हवंय, कुठला काय दाखवायचा आहे आणि त्याच्यातल्या नेमक्या तुम्ही काय प्रक्षेपित करायला पाहिजे. आणि योगेश सर तर म्हणजे जादूगार आहेत, ते त्यांच्या डोळ्यातनं आम्ही दिसणार आहोत. त्यांनी आम्हाला खूप छान छान फ्रेम्स तुम्हाला त्याच्यावरूनच मी वेडा झालो की मी एवढा भारी दिसतोय असं म्हणून, किंवा मी असं इथपर्यंत फरक पडावा. कारण आणि गाणी तर काय सांगायचं, म्हणजे ते गुलाबी गुलाबी ते तेव्हा नाचताना काही खूप काही वाटलं नव्हतं, कारण तेव्हा म्हणजे हे होतं ना की अरे बापरे ही स्टेप चुकली तर वगैरे, आणि सगळं स्लोमो आणि 48 फ्रेम्स आणि काय 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 ह्याच्यामध्ये अडकणं होतं. पण मीरा सारखी सहकलाकार, वीणा सारखी सहकलाकार असतं की ते वीणाच्या तालावर नाचलोय आणि मीराने तालावर नाचवलंय. तर असे सहकलाकारांबरोबर काम करायला खूप नक्कीच मजा येते. आणि पुन्हा चित्रपट ही काय कोणा म्हणजे एकट्याचं हे नाहीये, हे समूह कलाकृती आहे. जो तो आपलं आपलं दान टाकत राहतो आणि सगळ्यांचं दान जेव्हा पडतं त्यावेळेस चित्रपट हिट होतो. तर त्यामुळे मला असं वाटतं की हा आमचा इलू इलू नावाचा चित्रपट 31 जानेवारीला म्हणजे 2025 मधला हिट चित्रपट असेल. 1998 ची ही फिल्म पण 2025 मध्ये आपल्याला बघायला सगळ्यांनाच आवडेल. आणि या फिल्मचं जे खास आकर्षण आहे या सिनेमातून, जी एक गोड असा चेहरा, ग्लॅमरस चेहरा मराठी सिनेसृष्टीमध्ये पदार्पण करतोय, एली अब्राम यांना देखील आपल्याला आता स्टेजवर इन्व्हाइट करण्याची वेळ आलेली आहे. कारण मला माहितीये इतका वेळातच होतो की कधी यांच्याशी आपल्याला बोलता येईलच. सो लवकरात लवकर ही एंट्री इथे घडणार आहे, होणार आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात या सिनेमाचं खास आकर्षण एली अब्राम यांचं. एली, कॉन्ग्रेचुलेशंस. मराठी फिल्म इंडस्ट्री में आपकी एंट्री हो चुकी है. खरं तर नहीं, हाँ, बहुत बहुत धन्यवाद और सबको नमस्कार.
सो मराठी में बात करना कितना, मेरे ख्याल से आपके लिए ज्यादा हार्ड नहीं रहा होगा. आप हो हार्ड वर्किंग, पैशनेट आपके काम को लेकर, हर बार नई नई चीजें आप सीखती हो. सो इस फिल्म के लिए आपको कितना एफर्ट्स लेना पड़ा? बहुत सारा एफर्ट्स. एंड मतलब हमने अच्छे से प्लान किया है. जिनके हमारा डायरेक्टर जो है इस फिल्म का, अच्छे से प्लान किया है कि केदार जी जो मेरा टीचर था, वो हमने बहुत सारे महीने में प्रैक्टिस किया है. वी प्रिपेयर्ड लाइक एटलीस्ट 6 महीने शायद शूट करने से पहले, बिकॉज आई वॉन्टेड द प्रोनाउंसिएशन टू बी करेक्ट. वो हमने मतलब शुरू से भी बोला. एक्चुअली जब हम ऑफिस में मिले तो अजिंक्य ने ये भी कहा कि एक बार आप ये मराठी लाइन बोल सकते हो, मुझे देखना है कि मतलब शुरू से बिना प्रैक्टिस आपका एक्सेंट कैसा है, कि यू नो कि इट शुड नॉट बी वेरी वेरी लाइक ओके कि इसको तो 1 साल लगेगा टाइप. सो काफी अच्छा था ना अजिंक्य? हाँ. सो उसके बाद भी प्रैक्टिस बिकॉज वी वर ऑल्सो वेरी क्लियर कि मुझे डब करना चाहिए, मेरी आवाज होना चाहिए. तो हमारा वो वीडियोस भी है. सो मतलब प्रूफ सबूत है कि सच में मेरी आवाज है. मैं वो जो बोल रही है कि इम्पॉसिबल से पॉसिबल होऊ शकतं. वाव. ऍक्च्युली टीजर मध्ये पाहिल्यानंतर हे जे वाक्य आहे जे एलीच्या तोंडी आहे की इम्पॉसिबलचं पॉसिबल होऊ शकतं, मला वाटतं खऱ्या अर्थाने वो एली के लिए भी परफेक्ट सेंटेन्स है. बहुत परफेक्ट सेंटेन्स है. अँड शी डिड दॅट की आतापर्यंत तिने वेगवेगळ्या भाषा वेगवेगळ्या सिनेसृष्टीमध्ये परफॉर्म केलेला आहे, वेगवेगळ्या गोष्टी अडॉप्ट केलेल्या आहेत. सो आय थिंक इट सूट्स यू. इम्पॉसिबलचं पॉसिबल होऊ शकतं. पण आता आम्हाला देखील 2 वाक्य मराठीत ऐकायची आहेत. एक्चुअली हाँ मतलब आई हैव रिहर्स मतलब कुछ लाइन्स, पर पता नहीं मतलब ऐसी मतलब मैं ऐसी थोड़ा नर्वस हो जा रही हूँ अभी मतलब. बट मुझे ये तो बोलना था कि देखो ब्लैकआउट हो रहा अभी. अरे यार कोई नहीं, डायरेक्टर है आपके साथ खड़े. 1 सेकेंड ना, 1 सेकेंड 1 मिनट. आप रिहर्स कर लो 1 सेकंड के लिए. ये कर लो. मैं तब तक अजिंक्य से कुछ पूछना चाहती हूँ की अजिंक्य सर, तुम्हाला एलीचं कास्टिंग करायचं हे पहिल्यापासून ठरलं होतं किंवा या रोलसाठी परफेक्ट कास्टिंग हेच आहे? सो कसं हे कास्टिंग झालं? ऍक्च्युली एक मिस पिंटो म्हणून कॅरेक्टर एली करतीये, तर त्यामध्ये आम्ही एक अशी कॅथलिक टीचर दाखवायची होती की जी गोवावरून आलेली आहे आणि ती शाळेत शिकवणार आहे. शाळेतली मुलं जी आहेत त्यांची जी जुनी इंग्लिशची टीचर आहे ती अशी मारधोड करणारी होती, म्हणजे ती कोणालाच आवडत नाही. आणि अशा शाळेत कॅथलिक कॉन्व्हेंट स्कूलची टीचर ज्यावेळेस शिकवायला येते त्यावेळेस पूर्ण शाळा तिच्या प्रेमात पडेल. तर असं कोण असेल? तर अशा वेळेस मला इन्स्टामध्ये एलीचा एक व्हिडिओ हिंदीमध्ये बोलताना दिसला आणि त्यावेळेस मी मनीषला बोललो की अरे ही आपल्याला चालेल का कास्टिंगला. मग तिथून पुढं आमचं पूर्ण प्लॅन झालं आणि एलीला कास्ट केलं. पण तुम्ही अप्रोच केल्यानंतर अवेलेबल होती एली फॉर फिल्म, और कसं म्हणजे सुरुवात केली? हा, एक 1-2 मंथ्स गेले, त्यानंतर मॅनेजरशी कॉन्टॅक्ट वगैरे झालं आणि एली एक 10-15 दिवसात बोलली की मी ही फिल्म करतेय. क्या बात है. आणि मग सगळा हा कलाकारांचा एवढा ताफा सांभाळणं पहिलंच आपलं व्हेंचर असल्यानंतर तुम्हाला ते किती सोपं गेलं किंवा जड गेलं? सगळ्याच कलाकारांनी ऍक्च्युली खूप सपोर्ट केला. म्हणजे श्रीकांत दादा असतील, मीरा असेल, वनिता असेल, आनंदा, सगळ्या कलाकारांनी पूर्ण मला सपोर्ट केलं की मी जे सांगेल, म्हणजे अगदी त्यांचेही काही करेक्शन असतील, असं सगळ्यांनी एक कुटुंब म्हणून काम केलं आणि ते आपल्याला पडद्यावर बघायला मिळेलच 31 जानेवारीला. नक्कीच. आणि ही जी काही खोडकर मुलं जी तुम्ही आता सांगितलं की जी अजिबातच त्यांच्याबद्दल काय सांगणार आहात? यांना सांभाळायला लागलं? नाही, यांनी खूप त्रास दिला सेटवर ऍक्च्युली. ते भूमिकेत होते, म्हणजे भूमिकेत होते. याच्यामध्ये सगळ्यात कमी त्रास देणारा हा, याचं नाव राक्षस म्हणून हा कॅरेक्टर करतोय राकेश भिंतळे. तर याला सगळे राक्षस म्हणून पिक्चर मध्ये बोलतात. तर याचं कॅरेक्टर जे आहे एकदम टवाळ मुलगा की जो टीचर पटावी म्हणून चपटी बाबाकडे वगैरे असं आहे का त्याचं सजेशन असतात आपल्या कॅरेक्टरला. वेल मला एली मैं टाइम ले रही हूँ.
आप अगर रेडी हो तो बता देना। ओके, जज मत करो। हाँ, बिल्कुल नहीं, बिल्कुल नहीं। सो हाँ, ये कहना था कि माझी पहिली मराठी फिल्म इलो इलो लवकरच तुमच्या समोर येणार आहे आणि मी आशा करते की ही फिल्म तुम्ही थिएटर मध्ये जाऊन बघा 31 जानेवारी को। हा, खूप छान, खूप छान। म्हणजे स्लो असेल पण परफेक्ट प्रोनाउन्सिएशन होतं आणि मला वाटतं नक्कीच मराठी ऑडियन्स खूप छान पद्धतीने वेलकम करतील तुला देखील आणि या सिनेमासाठी देखील खूप चांगला प्रतिसाद असेल। आणि याच शुभेच्छा देऊन मी आजचा या सिनेमाचा टीजर लॉन्च सोहळा इथे संपन्न झालाय हे सांगते आणि कलाकारांना विनंती करते इथेच थांबण्याची फोटो ऑप साठी थोड़े कहना चाहती हूँ कि फर्स्ट ऑफ ऑल थैंक यू सो मच टू अजिंक्य वन मोर टाइम कि आपने मुझे ये स्क्रिप्ट ऑफर किया है और कि आप मुझे लॉन्च कर रहे हो मराठी फिल्म इंडस्ट्री में। एंड आई ऑल्सो वॉन्ट टू थैंक द एंटायर टीम, द एंटायर क्रू, ईच एंड एवरी एक्टर, मतलब जो बहुत वंडरफुल काम किया है इस फिल्म में। मुझे बहुत अच्छा लगा आप सबके साथ काम करना and really just God bless everyone and thank you so much and yeah, thank you. स्टेजवरच थांबा, आपल्या सगळ्या सिनेमाच्या टीम सोबत एक फोटो आपल्याला घ्यायचा आहे। टेक्निकल टीमला मी सगळ्यांना विनंती करते कृपया त्यांनी स्टेजवर यावं। सिनेमाचे डीओपी, लेखक, संगीतकार रोहित सर, विजय गवंडे, ईपी, क्रिएटिव्ह डायरेक्टर मनीषजी, सगळ्या टीम, अजिंक्य सर प्लीज प्लीज प्लीज। या सिनेमाशी निगडीत प्रत्येक तंत्रज्ञांना मी मनापासून परत एकदा विनंती करते, कोणाचं नाव राहिलं असेल तर कृपया त्यांनी जॉईन करावं। या संपूर्ण फॅमिलीचा एक आम्हाला फोटो हवाय। सो आय रिक्वेस्ट यू ऑल प्लीज सगळ्यांनी स्टेजवर या। सिनेमाचे निर्माते सगळ्यांना विनंती करते, इलू इलू 1998 या सिनेमाची संपूर्ण टीम। नई मराठी फिल्म में आप नजर आने वाली हैं। हाँ जी, कितनी एक्साइटेड है? थोड़ा सा किरदार के बारे में आपके फैंस को कुछ बताइए। बहुत एक्साइटेड हूँ क्योंकि ये मेरा डेब्यू है मराठी फिल्म में एंड मैंने मराठी भी सीखा, मतलब अपने सारे डायलॉग्स मैंने खुद डब किया है और मैंने बहुत मेहनत किया है। मतलब हर डायलॉग, हर शब्द के ऊपर मैंने बहुत मेहनत किया है टू गेट द प्रोनाउंसिएशन करेक्ट एंड हाँ, मतलब बहुत अच्छा लगा मुझे टू डू दिस फिल्म। स्क्रिप्ट बहुत प्यारा है, एक रोम कॉम फिल्म है जो मतलब फैमिलीज़ देख सकते हैं, सब देख सकते हैं, मतलब एकदम एंजॉय कर सकता है। एंड आई एम वेरी ग्रेटफुल टू माय डायरेक्टर अजिंक्य कि उन्होंने मुझे देखा और मतलब मेरा वीडियो देखा इंस्टाग्राम पे जो मैं हिंदी में बात कर रही हूँ और ऐसा लगा कि मतलब मुझे लगता है कि एलिस द चॉइस फॉर मिस पिंटो एंड मुझे अप्रोच किया है। सो या आई एम वेरी ग्रेटफुल फॉर दैट बिकॉज आई एन्जॉयड शूटिंग फॉर दिस फिल्म एंड मैं उम्मीद करती हूँ कि ऑडियंस को भी अच्छा लगेगा मेरा डेब्यू और मेरा मराठी 31 जनवरी को रिलीज़ हो रहा है 2025 एंड इलू इलू 1998। जब आपको पहली बार अप्रोच किया तब क्या रिएक्शन था? क्या मराठी मतलब आएगी या नहीं आएगी, मतलब ऐसा कुछ दिमाग में चल रहा था? मेरा रिएक्शन था कि ओह अच्छा, मतलब एक मराठी स्क्रिप्ट है, तो मैंने बस ऐसे सोचा कि चलो पढ़ लेते हैं, क्योंकि मैं हमेशा स्क्रिप्ट्स पढ़ लेती हूँ फिर उसके बाद मैं जज करती हूँ, मतलब एक डिसीजन लेती हूँ। तो जैसे मैंने पढ़ा तो मैंने जो भी है कहानी के अंदर, मैंने ऐसा कुछ थोड़ा सिमिलर भी एक्सपीरियंस किया है जी लाइफ में। सो वो एक कनेक्शन भी हुआ है और मैंने बोला वाओ ओके, ये तो मतलब बहुत प्यारा है
एंड अच्छा लगा मुझे। फिर मैंने मतलब ऐसे बैठ के सोचा कि मराठी में कर पाऊँगी मैं, और फिर मैं तो मतलब चैलेंजेस बहुत पसंद करती हूँ। एंड आई डोंट सी इट बीइंग रॉन्ग कि अगर आपको स्क्रिप्ट अच्छा लगा, अगर आपको आपका कैरेक्टर जो है पसंद आया, तो मतलब क्यों ना करें। मतलब वर्स्ट कम्स ऑडियंस को अच्छा नहीं लगेगा, लेकिन हमने तो कोशिश किया है और अच्छा भी लगा, मतलब एंजॉय किया है प्रोसेस का पूरा। सो हाँ, मैंने बस डिसाइड किया है कि मुझे करना है ये फिल्म। एंड मैं बहुत खुश हूँ एंड मैं एक्साइटेड भी हूँ कि ऑडियंस का रिएक्शन क्या होगा। एंड क्या कहना चाहेंगे अपने फैंस को? जी, ये कहना चाहूँगी कि प्लीज़ ये फिल्म देख लीजिए 31 जनवरी को 2025 एंड एंजॉय करो। फैमिली के साथ जाइए, दोस्तों के साथ जाइए, मतलब क्लासमेट के साथ जाइए, और बस मतलब बैठ के पॉपकॉर्न के साथ और एंजॉय करो इस फिल्म को। और आपका बहुत सारा मतलब ढेर सारा प्यार दे दीजिए। एंड मराठी में मतलब मैं कोशिश करूँगी बोलने के लिए कि माझी पहिली मराठी फिल्म इलू इलू लवकरच क्या आहे वो शब्द तुमच्या समोर येणार आहे। आणि मी आशा करते की ही फिल्म तुम्ही थिएटरमध्ये जाऊन पाहाल प्लीज। थँक्यू।